श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 12 नोव्हेंबर, वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहेत कार्तिकी एकादशी. कार्तिक मासातील शुक्ल पक्ष एकादशीला देवउठणी एकादशी म्हणतात. ही एकादशी कार्तिकी एकादशी म्हणून सुद्धा ओळखली जाते. आषाढी एकादशीला निद्राधीत झालेले विष्णुदेव या एकादशीला पुन्हा निद्रेतून बाहेर पडतात आणि शुभमुहूर्तास सुरुवात होते आणि त्यामुळे या दिवशी तुळशी विवाहसुद्धा पार पडतो आणि प्रत्येकाच्या घरी शुभ कार्याला सुरुवात होते. आपल्या हिंदू धर्मात या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण या कार्तिकी एकादशीला चातुर्मास काळाची सांगता होते आणि म्हणून या दिवशी विष्णू प्रभोत्सव हा साजरा केला जातो. आषाढी एकादशीला जशी पंढरपूरची वारी केली जाते, तसेच या कार्तिकी एकादशीला सुद्धा हजारो वारकरी पंढरपूरची वारी करून विठ्ठलाचं दर्शन घेतात. आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या एकादशींच्या दरम्यान चातुर्मास पाळला जातो. दक्षियान ही देवांची रात्र मानली जाते, तर उत्तरायण हा देवांचा दिवस. आणि या कार्तिकी एकादशीपासूनच तुलसी विवाहारंभ हा सुरू होतो. कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी तुळशीचा श्रीकृष्णांशी विवाह लावण्याची पद्धत आहे. तुलसी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य मिळते आणि म्हणून या दिवशी तुळशीला अनन्यसाधारण असं महत्त्व दिले जाते. कोणत्याही एकादशीचं व्रत हे तुळशीच्या पूजनाशिवाय अपूर्ण आहेत. एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा ही अवश्य केली जाते, तेव्हाच आपलं व्रत हे पूर्ण होत असतं. आणि म्हणूनच उद्या या कार्तिकी एकादशीला आपल्याला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहेत. तसेच या कार्तिकी एकादशीला काय करावे आणि काय करू नये, 99% लोकांकडनं ही चूक होते. तर अशा कोणत्या नियमांचं पालन आपल्याला उद्या कार्तिकी एकादशीला करायचे आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला फार महत्त्व आहे. विष्णूला तुळस प्रिय असल्यामुळे तिला हरिप्रिय असेही म्हटले जाते. तुळशी वाचून केलेली विष्णूंची पूजा व्यर्थ ठरते असं आपल्या पद्यपुराणामध्ये म्हटले आहेत. समुद्र मंथनातून जेव्हा अमृत निघाले, तेव्हा त्याचे थेंब हे जमिनीवरती पडले आणि त्यापासून तुळस या वनस्पतीचा जन्म झाला. जर आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असेल, घरातील गरिबी आणि दरिद्री ही संपत नसेल, आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नसेल, बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येतो, परंतु आलेला पैसा हा आजारपणामध्ये किंवा एखाद्या वेगळ्या कारणामधून घरातून पुन्हा निघून जातो आणि यामुळे सतत पैशांच्या अडचणी या आपल्याला जाणवत असतात. तसेच जर आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल, त्यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल, आपल्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल, पतीची प्रगती होत नसेल, तर आपल्या घराला एखाद्या व्यक्तीने दोष लावलेले असेल, एखाद्या व्यक्तीचा आपल्याला सतत त्रास होत असेल, जसे की शत्रुबाधा असेल, शत्रुपीडा असेल, पितृदोष असेल, तर यासारखे दोष दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी आणि महत्त्वाचा मानला जातो. हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, तर हा तुम्ही उद्या सकाळीही करू शकता किंवा तुम्ही सायंकाळी केला तरीही चालेल. दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. सर्वप्रथम तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावरती उठून तुम्हाला स्नान करायचं आहे. यानंतरनं आपल्याला आपल्या देवघरातील देवतांची पूजा ही करून घ्यायची आहे. भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर त्यावरती अभिषेक करायचा आहे. फोटो असेल तर तो तुम्हाला स्वच्छ पुसून काढायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये भगवान विष्णूंचा फोटो नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती ही प्रत्येकाच्या घरामध्ये असते, तर त्या मूर्तीची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. यानंतरनं भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशीपत्र हे आपल्याला अवश्य अर्पण करायचे आहेत.
एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडली जात नाही, म्हणून आदल्या दिवशी तुम्हाला ही पानं तोडून ठेवायची आहेत. तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत. देवघरामध्ये एक शुद्ध गाय तुपाचा दिवा लावायचा आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता. सर्वप्रथम आपली तुळस ज्या ठिकाणी आहे तर तिथली स्वच्छता तुम्हाला करून घ्यायची आहे. चुकूनही तिथे कचरा किंवा चप्पल आजूबाजूला ठेवू नका. तिथे तुम्हाला झाडू मारून पाणी टाकून तिथली जागा पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायची आहेत. तुळशीपाशी तुम्हाला स्वस्तिक आणि लक्ष्मीची पाऊले जी असतात तर ती रांगोळी काढायची आहेत. त्यावरती हळदी कुंकू, अक्षता, फुले तुम्हाला अर्पण करायची आहेत. यानंतरनं एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिवा तुम्ही हा कोणत्याही धातूचा घेऊ शकतात. यानंतरनं आपल्याला हळदी कुंकू घ्यायचे आहेत, फुलं घ्यायची आहेत आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे. गेल्यानंतरनं सर्वप्रथम तुम्हाला तुळशीपाशी हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुळशीला हळदी कुंकू, अक्षता, फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत. तुळशीला स्पर्श करायचा नाहीत. आपल्याला साईडनेच तुळशीची पूजा करायची आहेत, कारण या दिवशी माता तुलसी आपल्या हरीसाठी व्रत करत असते. त्या व्रतामध्ये कोणतेही अडथळे येऊ नये म्हणून या दिवशी तुळशीला स्पर्श केला जात नाही. यानंतरनं आपल्याला तुळशीला एक सगळ्यात महत्त्वाची वस्तू अर्पण करायची आहेत, ती म्हणजे चण्याची डाळ. तर या चण्याच्या डाळीला भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप मानलं जातं. तर आपल्याला 11 चण्याची डाळ जी असते तर त्याचे ते दाणे असतात तर ते घ्यायचे आहेत आणि हे दाणे आपल्याला आपल्या डाव्या हातामध्ये घ्यायचे आहेत. यानंतरनं आपल्या उजव्या हाताने एक चण्याच्या डाळीचा दाणा हा तुम्हाला हातात घ्यायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणत तुम्हाला तो तुळशीला अर्पण करायचा आहे. पुन्हा दुसरा दाणा तुम्हाला हातात घ्यायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणत तो तुम्हाला अर्पण करायचा आहे. असं तुम्हाला 11 वेळा हा मंत्र म्हणून हे 11 चण्याचे डाळ जे आहेत तर ती तुम्हाला अर्पण करायची आहेत. यानंतरनं तिथेच बसून तुम्हाला 1 वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे. कनकधारा स्तोत्र हे माता लक्ष्मीची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आणि यानंतरनं 1 वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. जर तुम्हाला वाचता लिहिता येत नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरीसुद्धा चालेल. मोबाईलवरती लावू द्यायचं आहे आणि अगदी शांततेमध्ये तुम्हाला ते श्रवण करायचं आहे. यानंतरनं तुमच्या ज्या काही अडचणी असेल ती तुम्हाला व्यक्त करायची आहेत. जी काही तुमची इच्छा असेल तर तीसुद्धा तुम्हाला माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूला मनोभावे प्रार्थना करून तुम्हाला सांगायच्या आहेत. तर असा हा एक उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी अवश्य करायचा आहे. अतिशय प्रभावी उपाय आहेत, यामुळे तुम्ही उद्याच्या दिवशी हा उपाय अवश्य करा. आता या दिवशी अशी कोणती चूक आहे जी 99% लोक करतात. तर पहा, एकादशीच्या तिथीला कधीही तुळशीला पाणी घातलं जात नाही, म्हणजेच जल अर्पण केलं जात नाही. तुळशीची पाने तोडली जात नाही, तुळशीला स्पर्शही केला जात नाही. तर या दिवशी बरेच लोक असं म्हणतात की आज एकादशी आहे, तुळशीला जल अर्पण करावं, तुळशीची पूजा करावी, परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे. तुम्ही तुळशीची कोरडी पूजा करू शकता, म्हणजे दुरूनच हळदी कुंकू तुम्ही अर्पण करू शकता, दिवा लावू शकता, परंतु या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नका आणि स्पर्शही तुम्हाला या दिवशी करायचा नाही. या कार्तिकी एकादशीला नक्की काय करावं, तर या दिवशी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करायचे आहेत व ध्यान करून व्रताचा संकल्प करायचा आहे. जेव्हा आपण एखादं व्रत हे संकल्पयुक्त करतो तेव्हा त्या व्रताचं आपल्याला शीघ्रफळ प्राप्त होत असतं. यानंतरनं आपल्या पितरांच्या नावाने तुम्हाला थोडंफार दान अवश्य करायचं आहे. असं म्हणतात की एकादशीच्या दिवशी जर आपण आपल्या पितरांच्या नावाने काही वस्तूंचे दान केले तर प्रखर पितृदोष हा दूर होतो. पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात. त्याचबरोबर या दिवशी भगवान विष्णू यांना अभिषेक करा आणि साजूक तुपाचा दिवा लावून त्यांची आरती करायची आहेत. त्यानंतरनं विष्णू सहस्रनामाचा पाठ करून श्रीहरींचे भजन किंवा कीर्तन तुम्हाला करायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंना एक तुळशीपत्र आणि केळीचा नैवेद्य हा अवश्य अर्पण करायचा आहे. कारण या तुळशीपत्राशिवाय आणि या नैवेद्याशिवाय
त्यांची पूजा ही अपूर्ण मानली जाते. केळीच्या झाडामध्ये साक्षात त्यांचा वास आहे आणि म्हणून त्यांना केळीचा नैवेद्य हा अर्पण केला जातो. तसेच या कार्तिकी एकादशीला काय करू नये, कोणत्या चुका करू नये, तर या दिवशी तुळशीचे पाने तोडू नका. प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी भगवान शाळीग्राम आणि माता तुळशीचे लग्न होते. अशा स्थितीत या दिवशी तुळशीचे पाने तोडणे पूर्णपणे वर्ज्य आहे. यानंतरनं या दिवशी तामसिक गोष्टींचे सेवन करू नये. एकादशीला सात्विक भोजन घ्यावे. जर तुमचा उपवास असेल तर या दिवशी तुम्ही साधे अन्न खावे. या दिवशी मांस, मद्य आदींचे सेवन करू नये. तसेच या दिवशी तांदळाचं सेवनसुद्धा करू नका. एकादशीच्या दिवशी भाताचे सेवन करू नये. असे मानले जाते की तांदूळ सेवन केल्याने माणसाला पुढच्या जन्मी रांगणाऱ्या प्राण्याची योनी मिळते आणि यामुळे या दिवशी चुकूनही तुम्हाला तांदळाचं सेवन हे करायचं नाही. तसेच या एकादशीच्या दिवशी घरामध्ये चुकूनही घेवड्याचं सेवन करू नका. यामुळे संतानपीडा निर्माण होते. तसेच एकादशी तिथीला वादविवाद टाळावा. या दिवशी घरामध्ये चुकूनही भांडणतंटा करू नका किंवा बाहेरही कोणत्याही व्यक्तीबरोबर विनाकारण वाद घालू नका. या दिवशी भांडण केल्यामुळे माता लक्ष्मीला राग येतो आणि ती आपल्या घरातून, आपल्या आयुष्यातून कायमची निघून जाते आणि यामुळे आपल्याला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच या दिवशी कोणाचाही अपमान करू नये. असं केल्याने सुद्धा देवी लक्ष्मी ही क्रोधित होते. तर अशा पद्धतीने उद्या आपल्याला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहेत, तुळशीची पूजा करायची आहेत आणि जी चूक मी तुम्हाला सांगितली तर ती तुम्हाला अवश्य टाळायची आहेत. आणि एकादशीला काय करू नये किंवा काय करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.